नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. समाजामध्ये वावरत असताना आपल्या अवतीभोवती अनेक अशा घटना घडतात की ज्यामुळे माणसाला अभिमान वाटावा. या घटना माणसाला जगण्यासाठी म्हणून बळ देत असतात. अशीच एक घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे घडली. पिंपळनेर येथील सेंट्रल बँकेतून एका महिलेचा 85,000चा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरीला गेला. मात्र पिंपळनेर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संबंधित महिलेचा मोबाईल 24 तासांच्या आत चोरट्याकडून हस्तगत करून येथील पोलिसांनी संबंधित महिलेला तो परत केला. या घटनेने पिंपळनेरसह परिसरामध्ये पिंपळनेर पोलिसांचे अभिनंदन होत आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणि घटनाक्रमामध्ये एशियन न्यूज चॅनलचे साक्री तालुका प्रतिनिधी सुभाष जगताप यांची ही तत्परता मोलाची ठरली. पिंपळनेर येथील सुनीता बाविस्कर यांनी पोलिसांचे आभार मानतानाच पेढे वाटून आनंद साजरा केला. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. 7 एप्रिल रोजी ठाणे येथील सुनीता बाळकृष्ण बाविस्कर, मूळ त्यांचे माहेर साक्री तालुक्यातील शिरवाडे येथील, पिंपळनेर येथील सेंट्रल बँकेमध्ये KYCच्या कामानिमित्ताने आपला भाऊ हरिभाऊ वसंत कोठावदे यांच्यासोबत आल्या होत्या. बँकेमध्ये OTP दिल्यानंतर बँकेच्या काउंटरवर मोबाईल ठेवून त्या सही करण्यासाठी थांबल्या. याच काळामध्ये बँकेमध्ये आलेल्या एका अनोळखी युवकाने हा महागडा मोबाईल लंपास केला. मात्र काउंटरवर ठेवलेला मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरिभाऊ कोठावदेंनी एशियन न्यूज चॅनलचे तालुका प्रतिनिधी सुभाष जगताप यांना या संदर्भात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पत्रकार जगताप काही मिनिटातच बँकेमध्ये पोहोचले आणि तातडीने बँक व्यवस्थापकाला CCTV फुटेज पाहण्यासंदर्भात सांगितले. तोपर्यंत पिंपळनेर येथील API किरण बर्गे यांच्याशी तातडीने संपर्क साधून या घटनेसंदर्भात माहिती दिली. API बर्गे यांनी लागलीच PSI विजय चौरे यांना बँकेमध्ये पाठवत CCTV फुटेज चेक करण्यासंदर्भात सांगितले. तोपर्यंत सुनीता बाविस्कर यांना पोलीस ठाण्यामध्ये नेऊन मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यानच्या काळात सुनीता बाविस्कर यांचा मोबाईल चोरीला गेला. मात्र चोरट्याने हा मोबाईल बंद करून ठेवलेला होता. पोलिसांनी बँकेचं फुटेज मिळवत ऑनलाईन अर्ज केला. तोपर्यंत सदर चोरट्याने बँकेतून मोबाईल नेत मोबाईल बंद करत CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी या संदर्भात तपास केला. बँकेच्या मागील बाजूला असलेल्या दुकानांच्या रस्त्यापर्यंत या मोबाईलचे लोकेशन मिळत होते. तोपर्यंत PSI चौरे यांनी फुटेज तपासून संशयिताला पकडून त्याची झाडाझडती सुरू केली. मात्र तो भेदरलेल्या अवस्थेत होता. याही परिस्थितीमध्ये मोबाईल जवळ नसल्याचे तो सांगू लागला. मात्र प्रकरण अंगलट येईल याची त्याला जणू चाहूलच लागली होती. या संदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित युवकाला या संदर्भात कानमंत्र दिला. मात्र ह्या चोरट्याने संबंधित मोबाईल जवळच असलेल्या सेतू कार्यालयामध्ये ठेवून गेला आणि 2:30 वाजेच्या सुमारास सेतू कार्यालयामध्ये हरिभाऊ कोठावदे यांना मोबाईलवरून कळवले की तुमचा मोबाईल सेतू कार्यालयात जायला. कोठावदे यांनी तातडीने एशियन न्यूजचे प्रतिनिधी सुभाष जगताप यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती सांगितली. जगताप यांनी मोबाईल आधी ताब्यात घ्या असे सांगितले. मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर सदर मोबाईल स्विच ऑफ केलेला होता. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये आपला भांडा फुटेल या भीतीने हा चोरटा मोबाईल सेतू कार्यालयामध्ये ठेवून गेला. एशियन न्यूजचे प्रतिनिधी सुभाष जगताप आणि हरिभाऊ कोठावदे तसेच सुनीता बाविस्कर यांनी हा मोबाईल
पोलिसांमार्फत 24 तासाच्या आत ताब्यात घेतला। यावेळी सुनीता बाविस्कर यांनी किरण बर्गे तसेच विजय चौरे यांच्यासोबतच पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पाटील, संदीप पिंजारे यांना पेढा भरवत आभार मानले। एसएन न्यूज चॅनलचे साक्री तालुका प्रतिनिधी सुभाष जगताप यांच्या तत्परतेमुळे आपला मोबाईल परत मिळाल्याचे हरिभाऊ कोठावदे आणि संबंधित महिलेने सांगितले। दरम्यान पिंपळनेर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे पिंपळनेर आणि पंचक्रोशीमध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी पिंपळनेर। धन्यवाद।